नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्सचा आपण युनिट फर्स्ट सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे अल्जेब्रा. या अल्जेब्रा युनिटमध्ये आधी पण मी तुम्हाला सांगितलं की 4 चॅप्टर आहेत आणि याला एकत्रितपणे वेटेज जे आहे एंड सेमिस्टर एक्झामला ते आहे 12 मार्क्सचं. तर त्यापैकी आपण 2 मार्काचा जो पार्ट आहे लॉगॅरिथम चॅप्टर ते कंप्लीट केलेलं आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरपासून मित्रांनो आपण सेकंड चॅप्टर आपण सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे डिटर्मिनंट्स. आता बघा, लॉगॅरिथमिक हे जे चॅप्टर आपण स्टडी केलं आहे त्याला 2 मार्काचं वेटेज आहे एंड सेमिस्टर एक्झाममध्ये. त्याला आपण कंप्लीट स्टडी केलेला आहे. डिटर्मिनंट्स हे जे चॅप्टर आहे मित्रांनो, या चॅप्टरवरती 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्या 6 मार्काचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये 2 मार्काचा एक क्वेश्चन विचारला जातो, त्यासोबत 4 मार्काचा एक क्वेश्चनसुद्धा विचारला जात असतो. सो 2 आणि 4 असं एकत्रितपणे 6 मार्काचे प्रश्न हे एंड सेमिस्टर एक्झाममध्ये विचारले जात असतात डिटर्मिनंट्स या युनिटमधनं. हे लक्षात घ्या. सो अतिशय महत्त्वाचं हे युनिट आहे. हे झालं परीक्षेसाठी. पण मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही हायर मॅथमॅटिक्स पुढे शिकत जाणार, जेव्हा तुम्ही M2 शिकणार, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, इंजिनिअरिंगमध्ये असणारे परत M1, M2, M3 जेव्हा तुम्ही स्टडी करत असतात त्यावेळेस तुम्हाला वेळोवेळी हे युनिट जे आहे तुम्हाला लागत असतं. मीन्स याचं बेसिक आपल्याला तिथं कामात येत असतं. आता याचं ॲक्च्युली डिटर्मिनंट्स म्हणजे काय आहे, डिटर्मिनंट्सचा आपल्याला अप्लिकेशन काय आहे, किंवा ह्याच्यावरती बेस असणारा जो क्रॅमर्स रूल आहे तो क्रॅमर्स रूल आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचा वापर करून आपल्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी आपण ह्या युनिटमध्ये मित्रांनो शिकणार आहोत. सो सुरुवात करूया आपण की एक्झॅक्टली डिटर्मिनंट आहे काय. सो डिटर्मिनंट काय असतो. सो हा सिंपल एक अरेंजमेंट आहे. n/n नंबर तुम्हाला दिले जातील. या नंबरची आपल्याला काय करायची, अरेंजमेंट करायची इन रो अँड कॉलम. सो याची एक डेफिनेशन आधी बघूयात आपण, त्या डेफिनेशनला समजून घेऊया आणि मग आपण त्यांना सॉल्व्ह करूयात पुढे. ओके. सो इट इज अरेंजमेंट ऑफ n/n नंबर्स in equal number of rows and column and it is enclosed by the pair of bar brackets. लक्षात घ्या, n/n नंबर्स आपल्याला दिले जातील आणि ह्या नंबरची अरेंजमेंट असते रो अँड कॉलम. ओके. सो ह्या डेफिनेशनला आधी आपण समजून घेऊया. सो n/n नंबर्स आपल्याला दिले जातील आणि याला आपण काय करतोय, इक्वल नंबर ऑफ रो अँड इक्वल नंबर ऑफ कॉलममध्ये आपण त्याला अरेंज करतोय. आता इथं रोचा अर्थ असा होतो मित्रांनो, रो म्हणजे काय, हे हॉरिझॉन्टल लाईन असेल. हॉरिझॉन्टल लाईनला काय म्हटलं तर रो. सो हा जो रो आहे, रो मीन्स रोचा इथं अर्थ होतो हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन्स. आणि कॉलम जो काही वर्ड आहे हा कॉलम कुणासाठी रेफर केला जातो, कॉलमचा अर्थ होतो व्हर्टिकल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स. सो बेसिक आपल्याला n/n नंबर दिले जातील. या नंबरला आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये अरेंज करायचं आहे. आणि अरेंज केल्यानंतर त्या पूर्ण अरेंजमेंटला आपण काय करणार आहोत, इनक्लोज करणार आहोत, क्लोज करणार आहोत आपण विथ द हेल्प ऑफ बार ब्रॅकेट्स. मग आता आपण याच्या आधी बरेचसे ब्रॅकेट्स स्टडी केलेले असतात. या पद्धतीचा ब्रॅकेट जर असेल तर याला आपण सिंपल ब्रॅकेट म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, जर या पद्धतीचा ब्रॅकेट असेल तर आपण याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतो. बरोबर. या पद्धतीचा जर का ब्रॅकेट असेल तर आपण याला काय म्हणत असतो, कर्ली ब्रॅकेट म्हणतो. महिरपी कंस मराठीत आपण त्याला म्हणतो. बार ब्रॅकेटचा अर्थ काय होतो की सिंपल 2 व्हर्टिकल लाईन, अशा 2 व्हर्टिकल लाईन असतात. सो या 2 व्हर्टिकल लाईनमध्ये आपण ती अरेंजमेंट काय करणार आहोत, ती नंबरची अरेंजमेंट आपण तिथं लिहिणार आहोत. त्यालाच म्हटलं आता डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटचं खूप सारं अप्लिकेशन्स आपण स्टडी करत असतो अल्जेब्रामध्ये, मॅथमॅटिक्समध्ये. ते पुढे तुम्हाला समजेलच. आधी बेसिक तर क्लिअर करूयात. त्यानंतर मित्रांनो, आता याला कशात इनक्लोज केलं, इट इज इनक्लोज इन द पेअर ऑफ बार ब्रॅकेट. आता ही जी अरेंजमेंट असते त्याला डिनोट करण्याची, त्याला नाव देण्याची एक पद्धत असते. सो डिटर्मिनंट्स आर डिनोटेड बाय, त्याला डिनोट करतात मित्रांनो, एकतर डिटर्मिनंट आहे म्हणून कॅपिटल डीने तुम्ही त्याला डिनोट करू शकतात. कॅपिटल डीने आपण त्याला डिनोट करू शकतो. लक्षात घ्या. सो डिटर्मिनंट आहे म्हणून त्याला कॅपिटल डीने आपण डिनोट करू शकतो. किंवा ऑर ट्रायंगल, याला आपण काय म्हणतो, डेल्टा. सो एक तर कॅपिटल डी किंवा डेल्टा या सिम्बॉलने आपण त्याला काय करत असतो, डिनोट करत असतो. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला हे समजून सांगतो. सपोज माझ्याकडे 4 नंबर्स आहेत. लक्षात घ्या, 1, 2, 3 आणि 4 असे 4 नंबर आहेत. तर ह्या 4 नंबरची बघा मी अरेंजमेंट कशी केली. सो ही झाली पहिली रो, ठीक आहे, ही झाली फर्स्ट रो. त्यानंतर ही झाली सेकंड रो. सो आपण त्याला रोमध्ये अरेंज केलं आहे. त्यासोबत मित्रांनो हा बघा, हा एक व्हर्टिकल कॉलम आणि हा झाला दुसरा व्हर्टिकल कॉलम. सो रो आणि व्हर्टिकल लाईन्स. रो मीन्स वॉट, हॉरिझॉन्टल लाईन्स. कॉलम म्हणजे काय, व्हर्टिकल लाईन्स. यामध्ये आपण ही अरेंजमेंट करतोय. आणि ह्या अरेंजमेंटला आपण या 1, 2, 3, 4 या 4 नंबरच्या अरेंजमेंटला आपण काय करतोय की अशा पेअर ऑफ बार ब्रॅकेटने त्याला इनक्लोज करून देतोय. सो अशा पद्धतीचं जे काही रिप्रेझेंटेशन असतं याला आपण काय म्हणतो मॅथमॅटिक्समध्ये, डिटर्मिनंट. या रिप्रेझेंटेशनला काय म्हटलं जातं, डिटर्मिनंट. आणि याला डिनोट केलं जातं, एकतर तुम्ही कॅपिटल डीने त्याला डिनोट करू शकतात, किंवा तुम्ही त्याला ट्रायंगलच्या सिम्बॉलने म्हणजे डेल्टाने डिनोट करू शकतात, किंवा कॅपिटल लेटर्स असतात
असतात ए बी सी डी, त्यांचाही वापर करून तुम्ही त्यांना काय करू शकता, डिनोट करू शकता. ओके, हे क्लिअर होतं आहे तुम्हाला. सो नंबरची अरेंजमेंट आहे, फक्त नंबरची अरेंजमेंट हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये. ही झाली फर्स्ट लाईन, ही झाली सेकंड लाईन, त्यानंतर ही झाली फर्स्ट कॉलम, हा झाला सेकंड कॉलम. सो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये असणाऱ्या ह्या अरेंजमेंटला डिटर्मिनंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला आता इकडे लक्ष द्या. परत अजून लिहू नका, लिहिण्यासाठी आपण काय करूया, मी तुम्हाला सेपरेट वेळ याचा देणारच आहे. ओके, ठीक. सो हा कॉलम मीन्स व्हॉट, सी कॉलम. ठीक आहे, चला परत आणखी एका एक्झाम्पलने समजून घेऊ आपण. आता एक्झाम्पल. ओके, लक्षात घ्या. आता 1 -2 0 3 4 6 -2 3 आणि 8 या अशा पद्धतीची आता ही अरेंजमेंट आहे. लक्षात घ्या, याला मी काय करतो, अशा पद्धतीने पेअर ऑफ बार ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज करून देतोय आणि याला मी नाव देतोय कॅपिटल ए. सो असं कॅपिटल लेटर्स जे आहेत ए बी सी डी याने पण तुम्ही डिनोट करू शकतात, किंवा कॅपिटल डी किंवा कॅपिटल डेल्टा, म्हणजे ट्रायंगल जो आहे त्याला डेल्टा म्हटलं जातं. सो ह्या सिम्बॉलने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. मग चला आता मी हा डिटर्मिनंट जो आहे त्याला मी ए ने डिनोट करतोय. आता यामध्ये लक्ष द्या, यामध्ये काय केलं की आपण जवळजवळ 9 नंबर घेतलेले आहेत. बघा 9 नंबर्स आहेत. 1 -2 0 3 4 6 -2 3 8 असे 9 नंबर्स आहेत आणि ह्या 9 नंबरची आपण अरेंजमेंट केली. कशा पद्धतीची अरेंजमेंट केली मित्रांनो, आपण एकदा इकडे परत सगळ्यांनी लक्ष द्या. बघा ही अरेंजमेंट करत असताना हे तुमच्या लक्षात येईल की ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला म्हणतात रो नंबर 1. ही झाली रो नंबर 1. ओके, त्याच्यानंतर याच्या जस्ट खाली असणारी ही दुसरी जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला म्हणतात रो 2. ही झाली दुसरी रो. ठीक आहे, नंतर ही जी तिसरी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला आपण म्हणणार रो 3. ठीक आहे, रो 3. सो रो 1 2 अँड 3 ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्यांना रो म्हटलं जातं. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये रो किती आल्यात, 3 आल्यात. ओके, यासोबतच आता ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्यासुद्धा आपण काउंट करूयात. लक्ष द्या इकडे. सो 1 3 आणि -2 या तिघांची मिळून ही झाली मित्रांनो एक व्हर्टिकल लाईन, याला म्हटलं जातं कॉलम. मग हा झाला कॉलम नंबर 1. ओके, नंतर -2 4 आणि 3 यांना एकत्र केल्यानंतर मित्रांनो ही बनेल दुसरी व्हर्टिकल लाईन, याला आपण म्हणूया कॉलम नंबर 2. कॉलम नंबर 2. आणि त्यानंतर 0 6 8 या तिघांचा जर का विचार केला तर ही झाली तिसरी व्हर्टिकल लाईन, याला आपण म्हणूया कॉलम नंबर 3. हा झाला कॉलम नंबर 3. सो हा जो डिटर्मिनंट आहे, मीन्स ही जी काय अरेंजमेंट आहे 9 इलेमेंटची जी आपण अरेंजमेंट इथं घेतलेली आहे, ज्याला आपण 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये इन्क्लोज केलं आहे, याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. या डिटर्मिनंटमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं 1 2 अँड 3 अशा 3 काय आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, म्हणजे 3 रो आहेत. आणि 1 2 अँड 3 3 व्हर्टिकल लाईन्स आहेत, ज्याला आपण कॉलम म्हणतो. सो 3 रो आणि 3 कॉलम यांच्यापासून बनलेला हा काय आहे, डिटर्मिनंट आहे. मग याच्यामध्ये असणारी ह्या 3 रो आणि ह्या 3 कॉलम यांना जर का आपण एकत्रितपणे या डिटर्मिनंटच्या सफिक्सला जर का लिहिलं तर मित्रांनो त्याला त्याची ऑर्डर म्हणतात. त्याला त्याची काय म्हणतात, ऑर्डर. सो मी इथं लिहितो, लक्षात घ्या. इकडे बघा, ऑर्डर, ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. सो याच डिटर्मिनंटला लक्षात घ्या, याच डिटर्मिनंटला आपण परत एकदा व्यवस्थित लिहूया. सो याला आज मी अशा पद्धतीने लिहितो. सो ए इज इक्वल टू वॉट, 1 -2 0 त्यानंतर 3 4 6 आणि -2 3 आणि 8. सो हा झाला डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटमध्ये असणाऱ्या रो याला सुरुवातीला लिहिलं जातं नंबर ऑफ रो, याच्यामध्ये किती रो आहेत, त्यासोबतच याच्यामध्ये असणारे कॉलम, नंबर ऑफ कॉलम. सो कॉलम याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. सो ह्या मॅट्रिक्समध्ये लक्षात येईल तुम्हाला की 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. तर हे जे आपण सफिक्सला लिहितो याला म्हटलं जातं याची ऑर्डर. याला काय म्हणतात, ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. याला म्हणतात ऑर्डर, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट्स. ओके, याला काय म्हणतात, ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. मग बऱ्याचदा आपल्याला असं जेव्हा आपण ओरल वगैरे देत असतो त्यावेळेस प्रश्न विचारला जात असतो. हे तुम्हाला थिअरीमध्ये विचारला जाणार नाही, पण याचे बेसिक लक्षात घ्या की ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट काय डिनोट करते. सो डिटर्मिनंटच्या ऑर्डरवरनं आपल्या लक्षात काय येतं की त्या डिटर्मिनंटमध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत.
तो कोण डिनोट करतो? ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. या आपल्याला लिहिण्याची पद्धत असते. सुरुवातीला किती रो आहेत हे आपण आधी लिहितो आणि क्रॉस करून किती कॉलम्स प्रेझेंट आहेत म्हणजे किती व्हर्टिकल लाईन प्रेझेंट आहे ते आपण लिहित असतो आणि याला एकत्रितपणे म्हणतात ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट, जे आपल्याला काय सांगत असते? आपल्या डिटर्मिनंटमध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत. मग जर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, याच्यात जर तुम्ही बघितलं तर 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. सो रो आणि कॉलम यांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं 3 रो आणि 3 कॉलम 3 × 3 तर तुम्हाला 9 जो नंबर मिळेल तो 9 नंबर काय डिनोट करत असतो? टोटल नंबर ऑफ इलेमेंट. या डिटर्मिनंटमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ इलेमेंट जे आहेत ते किती असतात? रो इंटू कॉलम म्हणजे 3 × 3 9 इलेमेंट. सो ही 9 इलेमेंटची जी अरेंजमेंट आहे याला आपण काय म्हणणार? 3/3चा डिटर्मिनंट. ही जी ऑर्डर आहे त्याला असं रीड केलं जातं 3/3चा हा डिटर्मिनंट आहे. येतं लक्षात? सो M1 मध्ये बेसिक मॅथमॅटिक्समध्ये आपण 2/2 आणि 3/3. 2/2चा अर्थ काय की ज्यामध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. 3/3चा अर्थ काय? 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. सो 2/2 आणि 3/3 हे डिटर्मिनंट आपण सॉल्व करायला शिकणार आहोत. या डिटर्मिनंटवरती एक लॉ डिपेंड करतो ज्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतो. तो क्रॅमर्स रूल आपण शिकणार आहोत. या क्रॅमर्स रूलच्या मदतीने सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशनसुद्धा देता येतं, ते सुद्धा आपण इथं शिकणार आहोत. सो आतापर्यंत आय थिंक तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की डिटर्मिनंट म्हणजे काय? सिम्पली इट इज दी अरेंजमेंट ऑफ दी नंबर्स इन रो अँड कॉलम. रो म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन, कॉलम म्हणजे व्हर्टिकल लाईन. इनक्लोज बिटवीन दी 2 पेअर ऑफ बार ब्रॅकेट्स. बार ब्रॅकेट्स म्हणजेच काय? अगेन 2 व्हर्टिकल लाईन्स अशा पद्धतीने. आणि यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या रो आणि याच्यात असणारे कॉलम हे आपण त्याच्या सफिक्सला लिहित असतो. सुरुवातीला रो नंतर कॉलम, त्याला म्हटलं जातं ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. ओके, हे झालं बेसिक. आणि डिटर्मिनंटला तुम्ही एकतर कॅपिटल डीने डिनोट करू शकतात, ट्रायंगलच्या सिम्बॉलने डिनोट करू शकतात किंवा कॅपिटल इंग्लिश अल्फाबेट कोणताही यूज करू शकतात. ओके, काही अडचण नाही. सो हे व्यवस्थित लिहून घ्या आधी, हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. मग आता यानंतर आपण जो पार्ट बघणार आहोत की जर का 2/2चा डिटर्मिनंट असेल तर त्याला सॉल्व कसं करायचं म्हणजे त्याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं. त्यासोबत जर 3/3चा डिटर्मिनंट असेल तर त्याला सॉल्व कसं करायचं. सो ह्या गोष्टी आपण आता शिकूयात. कारण एकदा जर का मित्रांनो तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करता आला तर त्याचे जे काही अप्लिकेशन्स असतात ते अप्लिकेशन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही 10th नंतर एंट्री करतात डिप्लोमामध्ये आणि ह्या कन्सेप्ट तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असतात. सर खूप साऱ्या मुलांना काय होतं की हा एक प्रश्न पडलेला असतो की बाबा याचा यूज आपण कुठे करणार आहोत. तर थोडं पेशन्स ठेवा, थोडा संयम ठेवा. थोड्या वेळेनंतर म्हणजे जेव्हा मी क्वेश्चन्स घेईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचं किती इम्पॉर्टंट आहे मॅथमॅटिक्समध्ये. सो आधी ह्या कन्सेप्टची ओळख तर करून घ्या, नंतर आपण त्याचं हळूहळू त्याचं अप्लिकेशनसुद्धा शिकणार आहोत. म्हणजे ही कन्सेप्ट आपल्याला का बरं गरजेची आहे हे तुम्हाला लक्षात येईलच. आणि त्याचं वेटेज तर आहेच. एक्झाममध्ये एंड सेम एक्झाममध्ये मार्क्स तर त्याचे आहेतच. 6 मार्कांसाठी हे विचारलंच जाणार. 2 मार्काचे क्वेश्चन असू शकतात, त्यासोबत 4 मार्काचाही प्रश्न विचारला जात असतो. असे 2 प्रश्न आपल्याला इथून विचारले जातात डिटर्मिनंटमध्ये. हे लिहून घ्या. मग आता आपण 2/2चा डिटर्मिनंट बघूयात. ओके, चला यानंतर आता आपण सॉल्व करूया 2/2चा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. चला मी टायटल टाकतो इथं. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. डिटर्मिनंट ऑफ द ऑर्डर 2/2. ओके, आता याचा अर्थ काय होतो? 2/2 म्हणजे काय? याच्यात टोटल इलेमेंट किती असतील? 2 × 2. सो 4 इलेमेंट असतील. या 4 इलेमेंटची अरेंजमेंट आपण कशी करणार आहोत? 2 रो म्हणजे 2 हॉरिझॉन्टल लाईन आणि 2 व्हर्टिकल लाईन म्हणजे 2 कॉलम. 2/2. चला मग आता बघा, सुरुवातीला मी काय करतो, एक्झाम्पल म्हणून एक्झाम्पल नंबर 1 कॅपिटल ए या सिम्बॉलने मी हा डिटर्मिनंट डिनोट करतो आणि याच्यामध्ये असणारे जे इलेमेंट आहेत मी स्मॉल लेटरने दाखवतो. ABCD. बघा लक्षात घ्या, ABCD हे झालेत नंबर्स किंवा इलेमेंट्स. यांना इलेमेंट्स म्हणतात किंवा नंबर्स म्हणतात. हे नंबर मित्रांनो रिअल नंबर पण असू शकतात, इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स नंबर पण असू शकतात. ते नंबर कोणत्याही प्रकारचे असतील, पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात, 0 असू शकतात. ओके, सो हे नंबर्स आहेत. या नंबरची अरेंजमेंट केलेली आहे. 2 रो 2 व्हर्टिकल लाईन 2 कॉलम, याला म्हणतात 2/2चा. हे ABCD जे दाखवलं आहे मी याच्याऐवजी कोणतेही नंबर असू शकतात. आता प्रश्न माझा असा आहे की या डिटर्मिनंटला सॉल्व कसं करायचं म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची. तर मित्रांनो लक्षात घ्या, डिटर्मिनंटमध्ये आतापर्यंत तुम्हाला रो समजलं, कॉलम समजला आणि ऑर्डर पण समजली. आणखी एक कन्सेप्ट असते ती पण समजून घ्या. आता हा 2/2चा आहे ना, तर याच्यामध्ये मित्रांनो हा जो काही डायगोनल आहे बघा लक्षात घ्या, हा जो डायगोनल तुम्ही इथं बघू शकताय,
हा डायगोनल, हा एक डायगोनल आहे आणि त्यासोबत मित्रांनो हा एक दुसरा डायगोनल, असे दोन डायगोनल याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो हा जो पहिला डायगोनल मी इथं दाखवला जो की ए आणि डी ला रिप्रेझेंट करतोय हा डायगोनल, तर मित्रांनो या डायगोनलला म्हणतात प्रिन्सिपल डायगोनल. याला काय म्हणतात? प्रिन्सिपल डायगोनल. डायगोनल हा झाला प्रिन्सिपल डायगोनल. आणि त्यानंतर बी आणि सी यांना रिप्रेझेंट करणारा हा जो डायगोनल आहे याला म्हटलं जातं राजांनो सेकंडरी डायगोनल. याला काय म्हणतात? सेकंडरी डायगोनल. डायगोनल. ओके, हे आणखी दोन टर्म्स लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही रो, कॉलम, ऑर्डर आणि त्यानंतरची टर्म काय आहे? डायगोनल. तर मित्रांनो हा जो आहे ए आणि डी यांना रिप्रेझेंट करणारा जो डायगोनल आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल डायगोनल, आणि बी आणि सी यांना रिप्रेझेंट करणारा जो डायगोनल आहे याला म्हणतात सेकंडरी डायगोनल. तर याचा आन्सर जर का फाइंड आउट करायचं असेल तर सुरुवातीला काय करावं लागतं? लक्षात घ्या, जो प्रिन्सिपल डायगोनल आहे, प्रिन्सिपल डायगोनल, त्या प्रिन्सिपल डायगोनलमध्ये असणाऱ्या इलेमेंटचं करायचं प्रोडक्ट. प्रिन्सिपल डायगोनल, सो प्रिन्सिपल डायगोनलमध्ये कोणते इलिमेंट आहे? ए आणि डी. ए आणि डी यांचा करायचा प्रोडक्ट, मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? गुणाकार. मग बघा हा प्रोडक्ट मी असा करतोय, ए इंटू डी. ओके, ए इंटू डी प्रोडक्ट ऑफ दी प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल इलेमेंट. जे सेकंडरी डायगोनल इलेमेंट आहे म्हणजे कोणते? बी सी किंवा सी बी तुम्ही त्याला रीड करू शकता, त्यांचा प्रोडक्ट. सो मित्रांनो अशा पद्धतीने आपण याचा आन्सर फाइंड आउट करत असतो. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, 2x2चा मॅट्रिक्स असेल 2x2चा, तर त्यामध्ये 2 रो असतील आणि 2 कॉलम असतील. बरोबर. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा डायगोनल ओळखायचे. प्रिन्सिपल डायगोनल जो की ए आणि डी ला रिप्रेझेंट करतोय प्रिन्सिपल डायगोनल, जो बी आणि सी ला रिप्रेझेंट करतोय सेकंडरी डायगोनल. तर प्रोडक्ट ऑफ द प्रिन्सिपल डायगोनल, प्रिन्सिपल डायगोनलचं प्रोडक्ट म्हणजे ए इंटू डी मायनस सेकंडरी डायगोनलचं प्रोडक्ट. याचं जे काही आन्सर येईल, मग हे आन्सर प्लस येऊ शकतं, मायनस येऊ शकतं, 0 येऊ शकतं, याला म्हटलं जातं मित्रांनो ह्या डिटर्मिनंटचं आन्सर. येतं लक्षात? चला आता आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू घेऊयात आणि हे आणखी समजून घेऊयात. नंबर 1. ओके, नंबर 1 ए हा डिटर्मिनंट आहे ज्याचे इलेमेंट अशा पद्धतीने 2, 3, 4, 8 अशा एकदम बेसिक. चला यामध्ये मित्रांनो सांगा मला, जो प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट आहे त्याचे इलेमेंट कोणते आहेत? 2 आणि 8. 2 आणि 8 हा झाला प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट. मग आपल्याला काय करायचं आहे याचा प्रोडक्ट? ओके, 2 इंटू 8 मायनस जे सेकंडरी डायगोनलचे इलेमेंट आहेत म्हणजे 3 इंटू 4. सो 3 इंटू 4 हे अशा पद्धतीने. मग बघा याचा आन्सर किती येतं इथे. सो पहिल्यांदा याचा प्रोडक्ट किती आला? 8 दुने 16 मायनस 3 चौक 12 म्हणजे फायनल आन्सर किती आला? 4. फायनल आन्सर किती आला? 4. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 4. 2/2 हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू आली 4. लक्षात घ्या. आता पुढचं एक्झाम्पल नंबर 2. आता मी डिटर्मिनंट डिनोट करतो कॅपिटल बीने. आता याची इलेमेंट असे सपोज -3, 2, 1, 5. चला आता याला सॉल्व करूया. अगेन बोला रे, जो प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट आहे त्याच्या इलेमेंटचा प्रोडक्ट करा. मग हा -3 आणि 5 आहे यांचा प्रोडक्ट करायचा आपल्याला. प्रोडक्ट ऑफ -3 अँड 5 हे झाले प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट मायनस सेकंडरी डायगोनल इलेमेंट 2 इंटू 1. 2 इंटू 1. बोला आता याचा आन्सर किती येणार? सो -3 इंटू 5. -3 इंटू 5 म्हणजे काय? -15. ओके, सो -15 मायनस ही साईन मायनस ॲज इट इज. 2 इंटू 1 हा झाला 2. आणि मित्रांनो -15 -2 म्हणजे यांचं काय करायचं आपल्याला? आता ॲडिशन करायची आपल्याला विथ निगेटिव्ह साईन. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय येणार? -17. आता परत इथं एक थोडंसं पॉज घ्या. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो हे साईनचा जे काही प्रकार चालला इथं, मायनस आणि प्लसचं प्रोडक्ट किंवा मायनस आणि मायनसची ॲडिशन होते का सबट्रॅक्शन होते हे पण कळत नाही. हे लक्षात घ्या. खूप सारे विद्यार्थी असतात की हे बेसिक त्यांनी मिस केलेलं असतं. तर मित्रांनो त्यांच्यासाठी मी इथं साईडला सांगून देतो. लक्ष द्या. बघा, ज्यांना माहिती आहे अतिउत्तम, त्यांच्यासाठी काही टेन्शनच नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना हे चिन्हांचे नियम माहीत नाही आहे, रूल्स ऑफ द साईन, त्यांनी परत एकदा लक्षात घ्या. बघा मित्रांनो, जर का प्लस असेल, एखादा नंबर प्लस असेल आणि दुसरा नंबर पण प्लस आहे, लक्षात घ्या, पहिला नंबर आहे प्लस, दुसरा नंबर आहे प्लस, आणि ह्या प्लस प्लस नंबरचा जर का प्रोडक्ट होत असेल तर याचं उत्तर जे काही येतं त्याला प्लस साईन असते. हे लक्षात घ्या. त्यासोबतच पहिला नंबर जर का निगेटिव्ह असेल, दुसरा नंबर जर का निगेटिव्ह असेल आणि त्यांचं जर का प्रोडक्ट होत असेल तरी हे आन्सर पॉझिटिव्ह येतं. म्हणजे 2 नंबर पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांचा प्रोडक्ट करतोय आपण, तर आन्सर काय येतं? पॉझिटिव्ह. 2 नंबरला निगेटिव्ह साईन आहे आणि त्यांचा तुम्ही प्रोडक्ट करताय, आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह. पण दोघं नंबरच्या साईन मात्र वेगवेगळ्या आहेत. म्हणजे कशा? पहिल्या नंबरला प्लस साईन आहे आणि दुसऱ्या नंबरला मायनस साईन आहे.
पहिल्या नंबरला मायनस साईन आहे आणि दुसऱ्या नंबरला प्लस साईन आहे आणि यांचा तुम्ही काय करताय, प्रोडक्ट करताय. यांचा तुम्ही काय करताय, प्रोडक्ट करताय. आता मी काय करतो, हा प्रोडक्टचा जो पार्ट आहे ना याला थोडासा कलर वेगळा चेंज करतो मी. तर याचा कलर बदलून घेतो. याला सपोज अशा पद्धतीने आपण वेगळा कलर देऊया. लक्षात घ्या. ओके. तर यांचं जे काही येणारं आन्सर असतं मित्रांनो ते आन्सर असतं निगेटिव्ह. ते आन्सर काय असतं, निगेटिव्ह. म्हणजे यावरनं काय लक्षात येतं की जर का दोन नंबरला सेम साईन असतील, प्लस प्लस, तर यांचा प्रोडक्ट येतो प्लस. मायनस मायनस, तर यांचा प्रोडक्ट येतो प्लस. पण मात्र भिन्न चिन्ह असतील, डिफरंट साईन असतील, तर त्यांचं जे काही आन्सर येतं ते आन्सर कसं असतं, निगेटिव्ह. आता हे जे रूल मी तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशनचे सांगितले ना, हे सेम रूल मित्रांनो डिव्हिजनला वापरले जात असतात. म्हणजे 2 प्लसचं जर का डिव्हिजन असेल तर प्लसच येणार, 2 मायनसचं जर का डिव्हिजन असेल तर तो प्लसच येणार, 2 वेगळ्या चिन्हांचं जर का डिव्हिजन असेल तर आन्सर त्याचं निगेटिव्ह जाणार. हे रूल झालेत प्लस आणि डिव्हिजनचे, सॉरी प्रोडक्ट आणि डिव्हिजनचे. प्रोडक्ट आणि डिव्हिजनचे रूल सेम असतात, हे लक्षात घ्या. हे रूल झालेत जे की तुम्हाला इथं कामात येणार आहेत. हे महत्त्वाचे रूल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी हे नोट डाऊन करा. याचंच आपण अप्लिकेशन करणार आहोत. कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो रे, पण मित्रांनो हे जे साईन आहेत ना यांच्यामुळे तुमचं आन्सर बदलून जातं किंवा चुकतं. लक्षात घ्या. तर ते साहजिक आहे. एखाद्याचा आन्सर चुकत असेल तर त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. फक्त तुम्हाला चिन्हांचे नियम समजलेलं नाही एवढा त्याचा अर्थ होतो. नियम मी इथं लिहून दिलेत. यांना आता आपण वेळोवेळी वापरणार आहोत. सो याची प्रॅक्टिस खूप चांगली होईलच, त्याची काळजी करू नका. मग आता हे झालेत प्रोडक्ट आणि डिव्हिजनसाठी असणारे रूल. याला थोडंसं मी आता वरती लिहितो. आता याच्यासोबतच मित्रांनो आपण काय करूया, सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करत असताना लागणारे जे रूल असतात ते खाली लिहून देतो तुम्हाला. लक्षात घ्या. याच्या जस्ट खाली लिहू आपण. तर पहिला नंबर जर असेल मित्रांनो, पहिला नंबर बघा, लक्षात घ्या. फर्स्ट नंबर आहे ज्याला पॉझिटिव्ह साईन आहे. पहिल्या नंबरला काय आहे, पॉझिटिव्ह साईन. लक्षात घ्या. आणि दुसरा जो नंबर आहे तो पण कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पहिला नंबर आहे पॉझिटिव्ह, दुसरा आहे पॉझिटिव्ह. तर या केसमध्ये मित्रांनो यांचं डायरेक्टली काय करायचं ते तुम्हाला सांगतो. यांची करायची ॲडिशन. यांची काय करणार, ॲडिशन. आणि ही जी ॲडिशन आलेली असते मित्रांनो या ॲडिशनला द्यायचं प्लस साईन. लक्षात घ्या. पहिला नंबर आहे निगेटिव्ह आणि दुसराही नंबर आहे निगेटिव्ह. पहिला नंबर आहे निगेटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह. तर या केसमध्ये काय करायचं, लक्षात घ्या. या केसमध्ये सुद्धा ॲडिशनच करायचं. या केसमध्ये सुद्धा काय करणार, ॲडिशनच करणार. पण येणाऱ्या ॲडिशनला मित्रांनो निगेटिव्ह साईन द्यायचं. जसं की मी इथं केलं. बरं लक्ष द्या. पहिला नंबर आहे 15 त्याला निगेटिव्ह साईन आहे. दुसरा नंबर आहे 2 त्यालाही निगेटिव्ह साईन आहे. दोघा नंबरला जर निगेटिव्ह साईन असेल तर काय करणार, दोघांची बेरीज करायची. ॲडिशन म्हणजे बेरीज. 15 + 2 17 आणि आलेल्या बेरीजला निगेटिव्ह साईन द्यायचं. चिन्हांचे नियम म्हणतात त्याला, बेसिक. नंतर पहिला नंबर जो आहे मित्रांनो त्याची साईन आहे प्लस, दुसऱ्याची मायनस, किंवा पहिला आहे मायनस आणि दुसरा आहे प्लस. भिन्न चिन्ह असतील तर ह्या दोघं केसमध्ये तुम्हाला काय करायचं ते सांगतो. लक्षात घ्या. या दोघं केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन, दोघांची करायची सबट्रॅक्शन. आणि जे साईन द्यायचं आहे तुम्हाला इथं जो काही सिम्बॉल द्यायचा आहे तो सिम्बॉल कुणाचा देणार ते इथं लिहितो मी. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचे चिन्ह. लक्षात घ्या. म्हणजे जी साईन आपल्याला द्यायची ती मोठ्या नंबरची द्यायची. ठीक आहे. वेगळे चिन्ह जर असतील तर त्या केसमध्ये हे लक्षात घ्या. पुढे आता मी याचं अप्लिकेशन करणारच आहे तेव्हा मी याचा रेफरन्स तुम्हाला देत जाईल, त्यामुळे याची काळजी करू नका. दोन वेगळे सिम्बॉल असतील तर सबट्रॅक्शन करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे जे रूल मी इथं तुम्हाला सांगितले मित्रांनो हे ॲडिशन सबट्रॅक्शनला वापरायचे आहेत हे रूल. आणि वरती असणारे रूल जे आहेत ते प्रोडक्ट करताना डिव्हिजन करताना वापरायचे आहेत. ठीक आहे. चला हे झालं 1 आणि 2 एक्झाम्पल. आणखी काही एक्झाम्पल घेतो मी नेक्स्ट स्लाईडवरती. तेव्हा हे जे रूल आहेत हे रूल पण मी इथून कॉपी करून घेतो. आता मी हे प्रत्येक पेजवरती ठेवत जाणार. लक्षात घ्या. हे जे रूल्स आहेत जोपर्यंत तुमच्या ते लक्षात येत नाही आपण काय करूयात, ह्या रूलला कॉपी करतो, नेक्स्ट पेजवरती पेस्ट करतो इथं. ओके. चला आता तिसरं एक्झाम्पल घेऊया आपण परत. नंबर 2. ओके. तिसरं एक्झाम्पल घेतो. सपोज ए आहे डिटर्मिनंट आणि त्याची इलेमेंट अशा पद्धतीने 2 0 -2 आणि 2 अशा पद्धतीने. चला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे. याची व्हॅल्यू फाइंड आउट. सगळ्यात आधी काय करणार की हा जो काही प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे त्यांचा प्रोडक्ट 2 × 2 हे झाले प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट, मायनस जे की सेकंडरी डायगोनल एलिमेंट आहेत 0 × -3. सो हा झाला 0 × आपल्याला काय करायचं आहे -3 -3.
0 इंटू -3. मग बोला राजांनो यांचा आता आन्सर काय येणार बघा. 2 इंटू 2 म्हणजे हा झाला रे 4 मायनस. आता 0ने जर कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय जेव्हा करतो आपण तर येणारा आन्सर काय असतं 0. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं 4. याचा आन्सर काय आलं 4. येतं लक्षात तुम्हाला. पुढे नंबर 4 -2 नंतर इथं घेतो मी 3 0 आणि 4. आता अशा पद्धतीचे लक्षात घ्या. मग याचा आन्सर काय येणार. परत जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे त्यांचा प्रोडक्ट -2 आणि 4चा प्रोडक्ट -3 आणि 0चा प्रोडक्ट यांचा सेकंडरी एलिमेंटचा प्रोडक्ट. मग बोला मित्रांनो आता इथं आपल्याला काय करायचं आहे प्रोडक्ट करायचं आहे. प्रोडक्ट तर चिन्हांचे नियम वापरावे लागतील. प्रोडक्टमध्ये पहिल्याला कोणता आहे निगेटिव्ह, दुसऱ्याला कोणता आहे पॉझिटिव्ह. डिफरंट साईन आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. प्रोडक्ट होणार पण येणाऱ्या आन्सरला आपण निगेटिव्ह साईन देणार. मग 4 दुने 8 आणि निगेटिव्ह साईन द्या -8. हा तर 0च येणार. मग आन्सर किती आला रे राजांनो याचं -8. या प्रश्नाचं उत्तर किती आलं -8. समजते मी काय बोलतोय तुम्हाला. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे 2/2चे आपण काय करू शकतो डिटर्मिनंटचं आपण सोल्युशन देऊ शकतो. क्लिअर होतं आहे. अतिशय बेसिक प्रश्न. पुढे आणखी काही एक्झाम्पल घेऊयात आपण. नंबर 5 सपोज C हा डिटर्मिनंट आहे -3 2 5 -1 अशा पद्धतीने. बोला काय करणार मग आता परत -3 आणि -1 हा जो काही क्रॉसमध्ये दिसतोय याचा आधी प्रोडक्ट करायचा. -3 इंटू -1 लक्षात घ्या. -3 इंटू -1 मायनस सेकंडरी एलिमेंट 5 इंटू 2 5 इंटू 2. मग बोला राजांनो याचा प्रोडक्ट किती येणार. याचा प्रोडक्ट किती येणार. जेव्हा सेम साईन असतात प्रोडक्टमध्ये सेम साईन तर येणारं आन्सर हे पॉझिटिव्ह असतं. मग -3 इंटू -1 म्हणजे आन्सर काय येणार पॉझिटिव्ह 3 मायनस 5 दुने 10 इज इक्वल टू. आता बघा रे पहिल्याला साईन आहे पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याला निगेटिव्ह. पहिल्याला पॉझिटिव्ह दुसऱ्याला निगेटिव्ह तर यांची सबट्रॅक्शन करायची. मग यांची सबट्रॅक्शन डायरेक्टली किती येणार 7. 10तनं 3 गेले 7. पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग इथं मोठी संख्या कोणती आहे 10 आणि त्याला सिम्बॉल कोणतं आहे निगेटिव्ह. म्हणजे याचं उत्तर किती येणार. ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार -7. समजतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 2/2चे डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असतो. परत सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. डिटर्मिनंट म्हणजे काय हे आपण बघितलं आधी. डिटर्मिनंट म्हणजे n/n नंबरची अरेंजमेंट असते जी हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये केलेली असते ज्याला आपण रो म्हणतो. व्हर्टिकल लाईन्समध्ये केलेली असते ज्याला आपण कॉलम म्हणतो. सो इट इज अरेंजमेंट ऑफ द नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन्स अँड व्हर्टिकल लाईन्स अँड इनक्लोज्ड बिटवीन. म्हणजे काय त्याला बांधून ठेवलं आहे कशाने 2 व्हर्टिकल बार्स त्याला बार ब्रॅकेट म्हणतो आपण. सो या पद्धतीची जी अरेंजमेंट असते याला म्हणायचं डिटर्मिनंट. याच्यामध्ये किती रो प्रेझेंट आहेत आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत ही दाखवणारी जी टर्मिनॉलॉजी असते त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. ती खाली सफिक्सला लिहिली जाते. त्याची लिहिण्याची पद्धत आहे नेहमी सुरुवातीला रो लिहायचं आणि नंतर कॉलम लिहायचा. सो 3/3 यावरनं लक्षात येतं की याच्यामध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. ओके. त्यानंतर याला सॉल्व करताना लक्षात घ्या सॉल्व कसं करायचं. जर 2/2चा असेल तर यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम असतील. तर हा जो काही डायगोनल दिसतोय तुम्हाला ए आणि डी रिप्रेझेंट करणारा याला म्हणतात प्रिन्सिपल डायगोनल. हा दुसरा डायगोनल आहे सेकंडरी डायगोनल. तर मित्रांनो इथं प्रिन्सिपल डायगोनलचं प्रोडक्ट करायचं मायनस सेकंडरी डायगोनलचं प्रोडक्ट करायचं. सो ह्या एक्सप्रेशनचं जे काही आन्सर असेल ते डिटर्मिनंटचं सोल्युशन असतं. मग आता त्याच्यावरून मी काही एक्झाम्पल घेतले. हे पहिलं एक्झाम्पल यामध्ये याचा प्रोडक्ट आला 16 आणि याचा प्रोडक्ट आला 12. 16 - 12 4. नंतर या केसमध्ये यांचा प्रोडक्ट आला -15 आणि याचा प्रोडक्ट आला 2. त्यांचे सबट्रॅक्शन केली तर -17. सगळं सॉल्व करता येतं पण चिन्हांचे नियमच विसरून जातात. तर हे साईन आपल्याला यूज करायचे आहेत. हे साईन यूज करा प्रोडक्ट आणि डिव्हिजन घेताना आणि हे साईन यूज करायचे तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन करताना. नेक्स्ट याच्यावरती आणखी काही एक्झाम्पल मी घेतले इथं 3 4 5. ओके. हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. क्लिअर होतं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात 2/2चा डिटर्मिनंट जो आहे तो सॉल्व करू शकतात. लिहून घ्या. याच्यानंतर मग मी तुम्हाला 3/3च्या डिटर्मिनंटकडे घेऊन जातो. चला नेक्स्ट. आता आपण इथं टायटल टाकूया डिटर्मिनंट determinants of order 3/3. ओके. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3/3. मग याचा अर्थ काय होतो.
यामध्ये किती रो बरं प्रेझेंट असतील 3 आणि कॉलम किती असतील 3. मग टोटल इलेमेंट किती झाले 3 रो 3 कॉलम, दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 इलेमेंट. ओके. सुरुवातीला मी काय करतो, इलेमेंट जे आहेत ना ABCDच्या फॉर्ममध्ये लिहितो, नंतर सॉल्व कसं करायचं हे तुम्हाला समजून सांगतो आणि मग आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूयात. ओके. चला मला द्या लक्ष सगळ्यांनी इकडे. आता आपण काय करूयात, सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो मित्रांनो की एक डिटर्मिनंट कन्सिडर करतो, त्याला कॅपिटल A ने मी डिनोट करतो. आता याच्यातले इलेमेंट असे असतील ABC DEF GHI अशा पद्धतीने सपोज एक आर्बिट्ररी डिटर्मिनंट मी इथं घेतला एक सिम्बॉलिकच्या फॉर्ममध्ये. सगळ्यात आधी मला सांगा याच्यामध्ये किती रो प्रेझेंट आहेत बरं. सर फर्स्ट रो हॉरिझॉन्टल लाईन, दुसरी हॉरिझॉन्टल लाईन सेकंड रो, तिसरी हॉरिझॉन्टल लाईन थर्ड रो. सो याच्यामध्ये प्रेझेंट आहेत 3 रो आणि कॉलम किती प्रेझेंट आहे त्याच्यात, फर्स्ट वर्टिकल लाईन, सेकंड वर्टिकल लाईन आणि थर्ड वर्टिकल लाईन. वर्टिकल लाईन म्हणजे उभी रेषा, नंबरची उभी रेषा. अशात किती रेषा आहेत 3. सो याची ऑर्डर किती आली 3/3. ओके. आता याच्यामध्ये प्रिन्सिपल डायगोनलचे इलेमेंट कोणते आहेत. आता प्रिन्सिपल डायगोनलचे इलेमेंट कोणते येतील बरं याच्यामध्ये लक्षात घ्या. हा झाला आपला प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट, हा झाला प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट. ओके. सो A, E आणि I हे जे इलेमेंट आहेत त्यांना म्हणतात प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट. सेकंडरी डायगोनलचे इलेमेंट कोणते येतील, सेकंडरी डायगोनलचे इलेमेंट हे बघा मित्रांनो, हे झाले सेकंडरी डायगोनलचे इलेमेंट CEG. येतं लक्षात. सो n/nचा जर असेल 2/2 3/3 4/4 5/5 एक असेल प्रिन्सिपल डायगोनल आणि एक असेल सेकंडरी डायगोनल. ओके. सो प्रिन्सिपल डायगोनलचे इलेमेंट कोणते येणार A, E, I आणि सेकंडरी डायगोनलचे CEG. हे क्लिअर झालं इथपर्यंत. आता सर जे राहिलेले इलेमेंट आहेत जसे की B, D, H, F यांना काय बरं आपण म्हणणार, यांना म्हणतात नॉन डायगोनल इलेमेंट. हे डायगोनलचे इलेमेंट नाही आहेत, डायगोनल सोडून असणारे म्हणजे नॉन डायगोनल इलेमेंट. ओके. इथपर्यंत काय अडचण नाही. हे क्लिअर झालं तुम्हाला. आता लक्षात घ्या याला सॉल्व करायचं ना आपल्याला, तर इथं असं करून नाही चालत जे की तुम्ही मागच्या केसमध्ये केलं. प्रिन्सिपल डायगोनलचा प्रोडक्ट आणि सेकंडरी डायगोनलचा प्रोडक्ट आणि त्यांची सबट्रॅक्शन घ्या, असं इथं करत नाही. याला सॉल्व करायची एक पद्धत असते आणि ती पद्धत समजून घेण्यासाठी आधी काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या. मित्रांनो हे जे इलेमेंट आपण इथं लिहितो ना, तर ह्या इलेमेंटला स्वतःची एक साईन असते, साईन चिन्ह असतं त्यांना. प्रत्येक इलेमेंटला स्वतःचं एक काय असतं, चिन्ह असतं. हे लक्षात घ्या. प्रत्येकाचं स्वतःचं एक चिन्ह असतं. म्हणजे कसं सर बघा लक्षात घ्या. आता हे जे आहेत ना मी त्यांना इथं समोर लिहितो अशा पद्धतीने इक्वल टू. ओके. लक्षात घ्या. आता हा जो A आहे A, हा जो A असतो ह्या ठिकाणी असणारा जो A आहे, तर याची स्वतःची जी साईन असते ती कोणती असते, पॉझिटिव्ह. त्याला स्वतःची साईन कोणती असते, सिम्बॉल कोणतं असतं त्याला, पॉझिटिव्ह स्वतःचं. ओके. जो दुसरा नंबर असतो त्याचा सिम्बॉल असतं निगेटिव्ह. जो तिसरा C असतो त्याला असतं पॉझिटिव्ह. त्यानंतर हा D जो आहे त्याला असतं निगेटिव्ह. या Eला असतं पॉझिटिव्ह, याला असतं निगेटिव्ह. परत याला असतं निगेटिव्ह, सॉरी याला असतं पॉझिटिव्ह, याला निगेटिव्ह आणि याला पॉझिटिव्ह. ओके. या अशा पद्धतीने म्हणजे परत जर तुम्ही एकदा व्यवस्थित लक्ष दिलं तर एक गोष्ट कळेल की हे जे डायगोनलवाले इलेमेंट आहेत, डायगोनलवाले बघा, मग तो प्रायमरी डायगोनल असेल किंवा सेकंडरी डायगोनल असेल, तर यांचं नेचर मुळात कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. त्यांचे सिम्बॉल कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. आणि त्यांना सोडून असणारे जे इलेमेंट आहेत म्हणजे नॉन डायगोनल इलेमेंट, त्यांना सिम्बॉल कोणते असतात, निगेटिव्ह असतात. ओके. त्यांचे स्वतःचे सिम्बॉल कोणते असतात, निगेटिव्ह. तर हेच आपल्याला चिन्ह लक्षात घ्यायचे आहेत. आता मी एक एक्झाम्पल घेणार आहे. हे एक्झाम्पल ते मी समजून सांगतो. आधी सगळ्यांनी प्रॉपर माझ्याकडे लक्ष द्या. लिहिण्यासाठी मी तुम्हाला सविस्तर वेळ देईलच, लक्षात घ्या. चला आता आपण याला सॉल्व करूयात. आता याला सॉल्व करायचं तर सॉल्व करण्याची एक पद्धत आहे, ती व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या. आता सॉल्व करताना मित्रांनो मी काय करतो की पहिल्या रोचा वापर करतोय. कोणत्या रोचा वापर करतोय, पहिल्या रोचा आपण आधी वापर करूया. आता कसं करायचं लक्षात घ्या. सो पहिल्या रोमध्ये याला मी आधी एकदा व्यवस्थित इथं लिहून घेतो. हा झाला A, B, C, D, E, F, G, H, I. चला आता सगळ्यात आधी काय करायचं, पहिला इलेमेंट उचलायचा. हा पहिला रोचा हा पहिला इलेमेंट उचलायचा A. याला उचलताना त्याच्या स्वतःच्या साईन सोबत उचलायचं. हा जो A आहे त्याची मुळात साईन कोणती असते रे, प्लस साईन असते. प्लस साईन आपण बऱ्याचदा दाखवतच नाही, पण जर साईन नसेल तर आपण ती प्लसच असते असं पण ग्राह्य धरतो. म्हणजे हा A इलेमेंट मी इथं घेतला. इथं साईन दाखवत नाही म्हणजे काय, ती प्लस साईन आहे, ॲटोमॅटिकली असं समजतं. त्यानंतर मित्रांनो हा A ज्या रोमध्ये आहे आणि हा A ज्या कॉलममध्ये,
लक्षात घ्या, हा ए ज्या रोमध्ये आहे किंवा ज्या कॉलममध्ये आहे त्यांना सोडून दिल्यानंतर जे 4 एलिमेंट उरलेले असतात कोणते, ई एफ एच आय, यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. लक्षात घ्या काय म्हणतोय मी, ए हा ए ॲज इट इज लिहिला, तो ए ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे त्यांना सोडून दिल्यानंतर जे उरलेले 4 एलिमेंट आहेत त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. मग तो डिटर्मिनंट कसा येईल लक्षात घ्या. आधी मी काय करतो, हे समजलं तुम्हाला, ए बी सी आणि ए डी एफ यांना काढून टाकायचं आहे. म्हणजे हे जे 4 एलिमेंट इथं उरले आहेत ना, हे 4 एलिमेंटचं आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचं आहे. आधी मी ह्या लाईन इथून काढून घेतो. बघा हे 4 एलिमेंट उरले होते बरोबर, मग त्यांचा डिटर्मिनंट तो काय येणार, ई एफ एच आय. ओके, अशा पद्धतीने जेव्हा ए घेतला आहे, हा ए ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे त्यांना डिलीट केल्यानंतर जे 4 एलिमेंट उरलेले असतील, जे 4 एलिमेंट उरलेले असतील त्यांचा डिटर्मिनंट इथं लिहायचा. हे झालं, ही झाली पहिली स्टेप. ओके, क्लिअर. चला आता दुसरी स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एच्या समोरचा जो एलिमेंट आहे म्हणजे कोणता, बी, फर्स्ट रोमधला तो एलिमेंट आपल्याला घ्यायचा आहे. मग हा घेतला मित्रांनो मी इथं बी, पण हा बी घेत असताना त्याची ॲक्च्युअलमध्ये साईन कोणती आहे, या एलिमेंटची साईन कोणती, निगेटिव्ह. मग याला घ्यायचं विथ देअर साईन मायनस बी. ओके, मग हा बी घेतला. आता हा बी मित्रांनो ज्या कॉलममध्ये आहे किंवा ज्या रोमध्ये आहे यांना सोडून दिल्यानंतर जे एलिमेंट उरतात ना त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. बघा यांना डिलीट करतो आपण. बी ज्या कॉलममध्ये आहे ज्या रोमध्ये आहेत त्यांना डिलीट केल्यानंतर काय उरतं इथं, डी एफ जी आय. यांचा आपण काय करणार, डिटर्मिनंट घेणार, डी एफ जी आय. येतं लक्षात तुम्हाला, डी एफ जी आय याचा डिटर्मिनंट घेऊया. बघा डी एफ जी आणि आय झालं. ओके, अतिशय सोपं आहे. नंतर तिसरा एलिमेंट, पहिल्या रोचा तिसरा एलिमेंट सी, हा सी मी इथं घेतला, पण त्या सीला साईन कोणती आहे, प्लस. ओके, आता हा मित्रांनो सी जो आहे, हा सी ज्या रोमध्ये असणार ज्या कॉलममध्ये असणार त्यांना डिलीट केल्यानंतर जे 4 एलिमेंट उरलेले आहेत इथं डी ई जी एच, हे जे 4 एलिमेंट इथं उरलेत हे 4 एलिमेंट आपल्याला ह्या डिटर्मिनंटमध्ये दाखवायचे. समजते तुम्हाला, सीला डिलीट केल्यानंतर सी ज्या कॉलममध्ये आहे किंवा ज्या रोमध्ये त्यांना डिलीट केल्यानंतर जे 4 एलिमेंट उरलेत ते मला इथं दाखवायचे. मग बघा ते कोणते आहेत, डी ई जी एच. ओके, डी ई जी एच या अशा पद्धतीने. सो आता हे झालं. मग आता याला परत सॉल्व करूयात. आता याला परत आपल्याला सॉल्व करता येईल कशा पद्धतीने, इक्वल टू. बघा हा ए ॲज इट इज. ओके मित्रांनो, आता हा 2/2चा आहे आणि 2/2चा आपण आता सॉल्व केले. 2/2चे कसे सॉल्व होतात रे, लक्षात घ्या, ई इंटू आय यांचं प्रोडक्ट, ई इंटू आय मायनस हे सेकंडरीचा प्रोडक्ट एच इंटू एफ किंवा एफ इंटू एच, हा प्रोडक्ट. ओके, हा झाला. मायनस ऑफ बी, हा बी. त्यानंतर आता यांचं काय करणार, डी इंटू आय, डी आय मायनस एफ इंटू जी, एफ इंटू जी, अशा पद्धतीने. शेवटचा प्लस सी. आता काय करणार, डी इंटू एच प्रिन्सिपल डायगोनलचा प्रोडक्ट मायनस सेकंडरी जी ई. आता ह्याला सॉल्व केल्यानंतर जे काही आन्सर तुमचं येईल हे झालं 3/3च्या डिटर्मिनंटचा आन्सर. 3/3च्या डिटर्मिनंटचा आन्सर अतिशय सोपं आहे. येतं लक्षात. सो फक्त आपण कुणाचा वापर केला, पहिल्या रोचा वापर करायचा आहे. ए एलिमेंट घेत असताना त्याची जी साईन असते, एची साईन कोणती असणार, प्लस. ए एलिमेंट घ्या, तो ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये त्यांना डिलीट केल्यानंतर उरलेले जे 4 एलिमेंट आहेत ते 4 एलिमेंट. दुसरा एलिमेंट विथ देअर साईन, तो ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये ते डिलीट केल्यानंतर जे 4 एलिमेंट उरलेले असतील ते इथं डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा. तिसरा सी उचलत असताना त्याच्या साईनसोबत घ्यायचं आणि तो ज्या कॉलममध्ये ज्या रोमध्ये ते डिलीट केल्यानंतर उरलेले जे 4 आहेत त्यांचा डिटर्मिनंट, आणि मग हे 2/2चे सगळे डिटर्मिनंट सॉल्व करून आपण फायनल आन्सर काढू शकतो. ओके, हे झालं. आणि हे फायनल जे आन्सर येणार आहे मित्रांनो, हे कुणाचं आन्सर असणार, ह्या गिवन डिटर्मिनंटचं एचं आन्सर असणार. ओके, हे झालं सिम्बॉलिक पद्धतीने. आता मी तुम्हाला एक्झाम्पलच्या मदतीने याला समजून सांगतो. ओके, व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे सगळं लिहू शकता. याला जाता आपण एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊयात. सगळ्यात आधी मी खूप सोपं एक्झाम्पल घेतो तुम्हाला हे समजण्यासाठी. बघा एक्झाम्पल, नंबर 1. ओके, मॅट्रिक्स ए. बघा 1 2 -3 0 2 4
3 मायनस ऑफ 2 5 अशा पद्धतीने. पण आता यालाही आणखी सोपं करून घेऊ आपण. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे तर याला आधी समजून घेऊया. तर इथं हे सगळे इलेमेंट जे आहेत ना मित्रांनो, मी ते सगळे इलेमेंट आधी पहिल्यांदा पॉझिटिव्ह घेतो. ऑल इलेमेंट्स जे आहेत ते पॉझिटिव्ह घेतो. नंतर मग हळूहळू त्याच्यात चेंजेस करत जाऊया. मग तुमच्या कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग होतील. चला आता सगळ्यात आधी याला सॉल्व्ह करूया. सगळे इलेमेंट याच्यातले कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. 3/3चा मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंट आहे 3/3चा. ओके, चला आता याला कसं सॉल्व्ह करणार? इक्वल टू, बघा हा जो काही मागचा प्रकार आहे, हे सिम्बॉलचं मी इथून कॉपी करतो. हे सिम्बॉल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याला कॉपी करतो आणि नेक्स्ट पेजवरती इथं पेस्ट करून घेऊया. हे लक्षात असू द्या. याला बाजूला ठेवतो मी. ठीक आहे, याला इथं बाजूला ठेवूया कारण याचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा सगळ्यात आधी काय करणार? हा इलेमेंट उचलायचा आपल्याला विथ देअर साईन. त्याची साईन कोणती? प्लस साईन. म्हणजे याला मी घेणार +1. ओके, त्यानंतर हा घेतल्यानंतर हा इलेमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये, हा आहे ह्या रोमध्ये आणि ह्या कॉलममध्ये, त्यांना डिलीट केल्यानंतर जे इलेमेंट राहतील ते कोणते? 2 4 2 5. त्याला आपण इथे लिहिणार 2 4 2 5. ओके, चला लक्ष द्या. 2 4 2 5 झालं. अतिशय सोपं आहे. पुढे दुसरा इलेमेंट उचलायचा 2. पहिल्या रोवर काम करतोय आपण. कोणत्या रोवर काम करतोय? पहिल्या. याचं काम झालं. आता दुसरा इलेमेंट घेताना हा जो 2 मी इथं घेणार, या 2ची साईन कोणती रे मित्रांनो? निगेटिव्ह. म्हणून याला मी निगेटिव्ह साईन. नंतर हा 2 ज्या रोमध्ये आहे किंवा ज्या कॉलममध्ये, त्यांना कट केल्यानंतर जे उरलेले इलेमेंट आहेत त्यांना डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचे 0 4 3 5. 0 4 3 5. चला मग ते लिहूया. 0 4 3 5 झालं. आता तिसरा इलेमेंट 3, त्याची साईन कोणती? प्लस. सो +3. हा +3 मित्रांनो, हा +3 ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये त्याला डिलीट केल्यानंतर उरलेले हे 4 इलेमेंट 0 2 3 2. ओके, 0 2 3 2 झालं. आता हे 2/2चे आपण सॉल्व्ह करणार. आन्सर फाइंड करूया. लक्षात घ्या. मग हा 1 ॲज इट इज. बोला यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं आपल्याला. 2 × 5 2 × 5. हा +1 ॲज इट इज. ओके, 2 × 5 -4 × 2. हा झाला पहिला डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला. -2 टाईम. लक्षात घ्या 0 आणि 5चं मल्टिप्लिकेशन, 0 आणि 5चं मल्टिप्लिकेशन, मायनस सेकंडरी डायगोनल इलेमेंट 4 आणि 3चं मल्टिप्लिकेशन. याचंही काम झालं. प्लस 3 टाईम. आता याचा विचार करू. 0 आणि 2चं मल्टिप्लिकेशन, 0 आणि 2चं मल्टिप्लिकेशन मायनस 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन, 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन. याच्या पद्धतीने चला याला सॉल्व्ह करू. आता हा 1 तर आहे. 1ने मल्टिप्लाय करामध्ये काही फरक पडत नाही. +1. आता बघा रे, 5 दुने हे किती झालेत? 10. -4 दुने 8. -2. बोला 0 × 5 काय येणार? 0. -4 × 3 12. ओके, पुढे +3 टाईम. यांचा प्रोडक्ट 0 × 2 0 -3 दुने 6. परत सॉल्व्ह करू याला. आता बघा 1ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडत नाही. 10तनं 8 गेलेत म्हणजे याचं उत्तर येणार 2. आता मित्रांनो हा 0 आहे. 0 आणि -12 म्हणजे -12. आणि -12 जेव्हा -2ला मल्टिप्लाय करतील तर ते काय होणार? +24. बरोबर. आता हा -6 आहे. -6 जेव्हा 3 सोबत मल्टिप्लिकेशन करेल तर ते -18 येणार. ते काय येणार? -18. मग आता 2 आणि 24 म्हणजे हे झाले 26. -18 म्हणजे मित्रांनो हे उत्तर किती येणार? 16तनं 8 गेले 8. बरोबर. म्हणजे काय असणार? फक्त 18 8. सो याचं आन्सर किती आलं? 8. 26मधनं 18 गेलेत +8. ओके, 26 18. सो याचा आन्सर काय ना? 8. सो अशा पद्धतीने आपण 3/3चा जो काही डिटर्मिनंट आहे तो आपण सॉल्व्ह करत असतो. सगळ्यांनी परत एकदा लक्षात घ्या काय केलं मी. पहिल्यांदा हा इलेमेंट घेतला 1. त्याची जी काही साईन आहे ती साईन द्यायची. हा 1 ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये त्याला डिलीट केल्यानंतर जे 4 इलेमेंट आहेत त्या 4 इलेमेंट डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा. दुसरा इलेमेंट विथ देअर साईन, तो ज्या रो आणि ज्या कॉलममध्ये ते रिलेट केल्यानंतर उरलेले 4 घ्या.
तिसरा एलिमेंट विथ देअर साईन, तो ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये त्याला डिलीट केल्यानंतर उरलेले 4 घ्या आणि हे 2/2चे सगळे सॉल्व करून त्याचं फायनल आन्सर काढा, जे की आलं +18. ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे 2/2 आणि 3/3चे डिटर्मिनंट आपण सॉल्व करत असतो. आता आपण इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय करणार आहोत की याच्यात बरेचसे प्रश्न आपण सॉल्व करून घेणार आहोत. 2/2 आणि 3/3चे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन आपण सॉल्व करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 2/2 आणि 3/3चे डिटर्मिनंटचे कन्सेप्ट तुमची खूप स्ट्रॉंग होईल. इथं काही विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात की सर 4/4चा किंवा 5/5चा नसतो का? मित्रांनो 4/4, 5/5, 6/6, 7/7 एवढे मोठे मोठे डिटर्मिनंट असतात, पण आपल्याला आपल्या सिलेबसला लागूनच आपल्याला गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. त्यामुळे 2/2 आणि 3/3 ह्या दोघं डिटर्मिनंट आपल्या सिलेबसमध्ये आहे, त्यावरच प्रश्न विचारले जातात किंवा त्यांचंच अप्लिकेशन आपल्याला आहे. तर त्यामुळे आपण हे दोनच प्रकारचे डिटर्मिनंट इथं शिकणार आहोत. जे हायर ऑर्डरचे डिटर्मिनंट आहेत ते हायर मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही शिकणारच. ओके. इथं आपण थांबूया मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया. रिमेनिंग टॉपिक तिथं कव्हर करणार मी. थँक्यू.